लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी बार्शीला येत होता, भांडी-कुंडी खरेदी करण्यासाठी, सोनं खरेदी करण्यासाठी बार्शीला येत होता। या पंचक्रोशीतली लोक खरेदी करण्यासाठी किंवा स्वतःचा माल मार्केटमध्ये नेण्यासाठी वैरागच्या बाजारपेठेत जात होती। आज दोन्ही बाजारपेठा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। वैरागची तर परिस्थिती आपण बघतोय, कारखाना या लोकांनी कारखान्याची वाट लावल्यापासून नुसतं कारखान्याचंच नाही, पूर्ण वैरागचं नुकसान झालंय। व्यापारी पेठ कोलमडून पडली, लोकांच्या हाताचा रोजगार गेला आणि ही कारखाने बंद पाडून या मंडळीनं मिळवलंय काय? बार्शीच्या MIDC मंजूर झाली, परंतु MIDC सुरू होण्यापासून अडवली याच लोकांनी। कारण काय? या भागात कारखाने झाले, शेती समृद्ध झाली, युवकांच्या हाताला काम मिळालं तर उद्याही आपले कार्यकर्ते म्हणून काम करणार नाहीत। आपण बघतोय प्रत्येक गावामध्ये 2 तरुणांचे गट केलेले आहेत, दोघांमध्ये मारामाऱ्या लावल्या, पोलीस स्टेशन सांभाळलं की काम झालं। पुन्हा ती 2 गट एकमेकाचं तोंड बघत नाहीत आणि आपल्याला मतदान दिल्याशिवाय राहत नाहीत। लईत लई पोलीस स्टेशन सांभाळलं, 1-2 वकिलाची फौज लावली की काम संपलं। ही अशी प्रवृत्ती कुठेतरी संपवायची वेळ आलेली आहे। आपले खासदार, आता त्यांना माझी खासदारच म्हणणं जास्त उचित राहील, ते आणि त्यांचे ड्युटे चिरंजीव यांचे कारनामे जर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर अख्खी रात्र पुरणार नाही। मागच्या वर्षीच्या दुष्काळामध्ये सगळी पंचक्रोशी पाण्यामुळे होरपळून निघालेली होती, प्यायला पाणी नव्हतं मिळत। आपल्या गावची परिस्थिती माहिती आहे आपल्याला। त्या एकाही राष्ट्रवादीच्या आमदारला खासदारला वाटलं नाही की आपली नैतिक जबाबदारी म्हणून, ठीक आहे आपल्या खिशातल्या पैशाला नाही ताट लावू द्या, शासन दरबारी भांडून तरी या लोकांच्या पाण्याची गरज भागवली पाहिजे। प्रथम गरज आहे पाण्याची, अन्न नंतरची। हे करायचं सोडून द्या। परंतु आम्ही ज्यावेळेस आमच्या समाजसेवा संस्थेमार्फत 80-82 टँकरने पंचक्रोशीत पाणी पुरवत होतो, तिथं येणे अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। ग्रामीण भागात पाणी नव्हतं, टँकरमध्ये भरायलाही पाणी नाही। बार्शी शहरामध्ये मात्र पाणी मुबलक होतं, उजनीचं पाणी आलेलं होतं आणि बार्शीतल्या विहिरी, भगवंताच्या मंदिर परिसरातल्या 20 हॉर्स पॉवरच्या पंपानं पाणी काढायचं म्हटलं तरी निघत नव्हतं। तिथून मी टँकरनं पाणी आणून ग्रामीण भागात देत होतो, टँकरच्या पावत्या फाडत होतो। असं असताना ह्या माणसानी तिथलं पाणी द्यायचं बंद केलं। मी माझी बार्शीत चालू असणारी बांधकामाची स्कीम बंद केली, तिथल्या माझ्या विहिरीचं आणि बोरचं पाणी भरून शेवटी ग्रामीण भागात पाठवलं। अशा प्रवृत्तीला मतदान करायचं का, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे। उस्मानाबाद शहरामध्ये आपण टीव्ही चॅनलवरती पाहिलं, गटरचं पाणी लोक भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी गाळून घेऊन वापरत होती। ते बघितल्याच्या नंतर मी त्यावेळेचे उस्मानाबादचे तत्कालीन कलेक्टर डॉक्टर नागरगोजे यांना भेटायला गेलो। त्यांना सांगितलं, साहेब एवढी वाईट परिस्थिती आहे, तुमच्या चोराखळी धरणात भरपूर पाणी आहे, येरमाळ्याच्या पलीकडचं 5-50 टँकर मी अजून देतो, तुमची यंत्रणा कमी पडते, परंतु या लोकांवरची ही वाईट वेळ येऊ देऊ नका। कलेक्टर खुश झाले, आनंद वाटला, म्हणले तुमच्यासारखी लोक अजूनही आहेत जनतेचं काहीतरी भलं चिंतणारी। ठीक आहे म्हणले, मी उद्याच तुम्हाला परवानगी देऊन टाकतो, तुम्ही तुमचे टँकर लावा आणि पाणी इथं उस्मानाबादला 50 टँकरनं आणून द्या। ठीक आहे म्हटलं। दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, 8 दिवस गेले, परवानगीचा पत्ता नाही। माणसं हेलपाटी मारून दमली, मी स्वतः गेलो कलेक्टरकडे। साहेब म्हणलं, हा काय प्रकार आहे, तुम्ही तर इकडून कौतुक केलं माझं आणि आता तुमच्याकडून पत्र मिळत नाही परवानगीचं। निर्गणे म्हणले, इथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई आहे। म्हणलं म्हणूनच टँकर द्यायला लागलोय ना? नाही म्हणले, तुम्ही तुमच्या सोलापूर जिल्ह्यातून जर पाणी आणत असाल तर आम्ही पाणी घेऊ, आम्ही इथून परवानगी देणार नाही। अधिकारी बोलू शकत नसतो। माझ्याबरोबर 22 लोक होती, त्यांना मी बाहेर जायला सांगितलं। बाहेर गेल्याच्या नंतर कलेक्टरने खाजगीत कबूल केलं
राणा पाटलाचा फोन आला म्हणले, ती मिरगाने टँकर वाटायला लागलाय, त्याला एक येड लागलंय, टँकरनं पाणी वाटून आमच्या बोकांडी बसवायला लागलाय लोकाला, उद्या लोक आमच्याकडून तीच अपेक्षा करतील. ह्या जनतेला काही लागत नाही. मतदानाच्या अगोदर 15 दिवस गेलं आणि पैशाच्या धप्प्या मोकळ्या केल्या, दारूची बाटली मटणाची ताटली दिली की लोक मतं टाकतात. हे आपलं 5-5 वर्ष करायची काही गरज नाही. त्याला तो एक मूर्खपणा करायला लागलाय. आमच्या बोकांडी त्याला बसू देऊ नका, तुम्ही त्याला परवानगी देऊ नका. त्यामुळे त्या कलेक्टरांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर दसरा आला. दसऱ्यामध्ये ह्याच पद्मसिंह पाटलाच्या सुनांनी पुण्या मुंबईवरून मराठी हिंदी पिक्चर मधल्या हिरोईनी आणून नाचवल्या नवरात्रीच्या दांडिया खेळायला लेडीज क्लब उस्मानाबाद मध्ये. मी मनाचं बोलत नाहीये, त्या खऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे पिक्चर मधल्या हिरोईन आणून नाचवायला तुमच्यापाशी पैसा आहे, पण ज्यावेळेस जनतेला पाण्याची आवश्यकता निर्माण झाली त्यावेळेस मात्र त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे पाणी नव्हतं. तुमच्याकडे तर नव्हतंच, पण जो देतोय त्याच्याही पायात पाय आडवा घातला होता. अशा व्यक्तीला मतदान करायचं का, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. या खासदारांनी खासदार म्हणायची सुद्धा, या खासदार त्या पदाची लाज घालवणाऱ्या व्यक्तीला निवडून आल्याच्या नंतर लोकसभेत जायच्या ऐवजी 2.5 वर्ष डायरेक्ट जेलमध्ये, तिथनं आल्याच्या नंतर श्रम फरियाद म्हणून एसी गाडीत आणि एसी बंगल्यामध्ये. जनतेचा जे प्रश्न मांडण्यासाठी, तुमचे आमचे दुःख संसदेत मांडण्यासाठी ज्या ह्या माणसाला पाठवलं, त्या माणसाने संसदेत एक प्रश्न विचारलाय का, हे दिलीप सोपलाला आणि पद्मसिंह पाटलाला आणि त्यांच्या चिरंजीवाला विचारावं आपण. त्यांनी जर एक प्रश्न विचारू शकत नाही, अशा माणसाला निवडून द्यायचं का, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. मित्रांनो, रवी सर सारखा उमदा सुशिक्षित आणि ज्याच्या 2 टर्मचा आपल्याला अनुभव आहे, 2 टर्म त्या माणसाने उमरगा लोहारगामध्ये आमदारकी केलेली आहे. तिथल्या जनतेला मी बघितलंय, त्यांना बघितलंय, काम करताना बघितलंय. 25 वर्षापासून रवींद्र गायकवाड सरांना मी ओळखतोय. त्यांची कामाची शैली माहिती आहे. एक बोट त्यांच्याकडे कोणी करू शकत नाही की ह्या रवी सरांनी भ्रष्टाचार केलाय, 2 पैसे जनतेच्या तोंडातला घास काढून घेतलाय. त्यांच्याबद्दल खात्री आहे. म्हणून छाती ठोकपणे मी तुमच्या पुढे आज सांगतोय की रवी सर जे तुमच्या आमच्यासाठी आणि बार्शी तालुक्यासाठी करू शकतात, ते हे सगळे मिळून राष्ट्रवादीवाले करू शकत नाहीत. त्यामुळे यावेळेस रवी सरला मतदान करणं ही आज काळाची गरज आहे.